नमस्कार मित्रांनो, बुलरनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण शेअर बाजारामध्ये होणाऱ्या मॅनिप्युलेशन म्हणजे जे शेअर बाजारामध्ये जे गैरप्रकार होतात आणि त्या गैरप्रकारातून कसा सामान्य गुंतवणूकदार फसवला जातो, तर याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे असं की शेअर बाजारामध्ये शेअरच्या किमती कृत्रिमरित्या म्हणजे खोटं भाववाढ वाढवून त्या उच्च किमतीला सामान्य लोकांना शेअर विकणे आणि आपल्या त्याच्यामधून नफा साधून घेणे. तर याला शेअर मार्केट मॅनिप्युलेशन असे म्हणतात. तर याच्या विरुद्ध सेबी ही संस्था याच्यावर लक्ष ठेवते आणि अशा लोकांवर बेकायदेशीर जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई करते. तर आता बघू की आपण भारतामध्ये स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे गैरप्रकार कसा होतो. तर सगळ्यात महत्त्वाची स्कीम जी आहे त्याला पंप आणि डंप म्हणतात. पंप म्हणजे मार्केटची प्राइस कृत्रिमरित्या वरती नेणे आणि डंप म्हणजे मग त्या कृत्रिमरित्या वाढलेल्या प्राइसवर शेअर सामान्य जनतेला विकून टाकणे. याच्यामध्ये काय करतात की आता ज्यांना हे पंप आणि डंप करायचं असेल तर ते काय करतात की त्यांच्या ओळखीचा एखादा छोटा पेनी स्टॉक निवडतात आणि तो पेनी स्टॉक कमी किमतीमध्ये ते भरमसाठ प्रमाणात स्वतः खरेदी करून ठेवतात. नंतर मग ते काय करतात की अशा खोट्या बातम्या पसरवतात की या कंपनीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटलेले आहे, या कंपनीच्या याच्यामध्ये म्हणजे ह्या कंपनीचा बिझनेस खूप मोठा होणार आहे, या कंपनीला खूप मोठा फायदा होणार आहे. आणि मग काय करतात की मग ह्या अशा आपोआप पसरवल्या की मग सामान्य गुंतवणूकदारांना वाटतं की ह्या कंपनीची प्राइस खूप खूप मोठी वाढणार आहे आणि हेच लोक खोट्या बातम्या पण पसरवतात की ₹7 शेअर ₹100 होणार आहे, ₹10 शेअर ₹500 होणार आहे. या कंपनीला इतक्या कोटीची ऑफर भेटलेली, तितक्या कोटीचं कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे. तर याच्यामधून सामान्य गुंतवणूकदार या गोष्टीनं बोलतात आणि ते शेअर खरेदी करतात. मग मग हळू-हळू त्या शेअरची किंमत अशी वाढायला लागते. कारण काय की खूप सारा शेअरचा साठा ते लोकं करून ठेवतात आणि मग ते हळू-हळू वाढलेल्या किमतीला शेअर विकतात आणि मग शेअरची किंमत खूप जास्त झाली की मग अचानक ते पूर्ण शेअर विकून टाकतात. मग धड त्या शेअरची किंमत कमी होते आणि मग काय करतो की गुंतवणूकदार उच्च किमतीला तो शेअर विकत घेतो आणि 10-15 दिवसातच त्या शेअरची प्राइस त्याच्या 20 ते 30% 10%च होऊन जाते. तर याला पंप अँड डंप स्कीम म्हणतात. तर पंप अँड डंप स्कीम ही प्रामुख्याने छोटे-छोटे शेअर म्हणजे पेनी स्टॉक म्हणजे एक असे स्टॉक ज्याच्या शेअरची प्राइस ही ₹20 कमी असते. आता सर्क्युलर ट्रेडिंग म्हणजे की आपापसातच देवाणघेवाणीचे व्यवहार करायचे. याच्यामध्ये काय असतात की ते एक स्टॉक निवडतात. मोस्टली ह्याच्या सर्व झोलझपाटे आहेत ना, तर ते पेनी स्टॉक म्हणजे छोट्या-छोट्या शेअरमध्येच होतात. म्हणजे असे शेअर की ज्याच्या प्राइस या ₹20 कमी असतात. आता जे मोठमोठे शेअर आहे समजा रिलायन्सचा आहे, HDFCचा आहे, त्यांच्या प्राइस 2,000, 5,000, 10,000 असते. याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये हे असले प्रकार करायला खूपच जास्त पैसे लागतात. तर त्याच्यामुळे सहसा मोठ्या शेअरमध्ये या गोष्टी होत नाहीत. परंतु जे छोटे-छोटे शेअर आहेत ज्यांच्या किमती ₹2, ₹5, ₹10 असतात, तर त्याच्यामध्ये हे सगळे गैरप्रकार प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. तर याच्यामध्ये सर्क्युलर ट्रेडिंग याच्यामध्ये काय करतात, की काही लोकं 2 ग्रुप करतात, की आपण ना एकमेकालाच विकायचं आणि वाढलेल्या प्राइसला विकायचं. मग ते काय करतात, की एक जण एक शेअर लगेच तो ₹2 चा असेल तर ₹5 विकतो. लगेच 5चा 10ला, 10चा 15ला, 15चा 20ला. म्हणजे एकूण-मेकातच ते विकत राहतात आणि मग बाहेरच्या लोकांना काय वाटतं, "अरे बापरे! किती मोठ्या प्रमाणात या शेअरमध्ये देवाण-घेवाण चालली आणि बघा कशी प्राइस वाढायला लागली." मग लगे आपण पण याच्यावर हे ना शेअर घेऊन टाकू. मग लगेच सामान्य गुंतवणूकदार हे शेअर घेतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या सर्क्युलर ट्रेडिंगचा सीझन संपला, की सगळेजण मिळून एकदा शेअर ते विकून टाकतात, की मग सामान्य गुंतवणूकदार याच्यामध्ये फसून जाऊन आपलं नुकसान करून घेतो. आता इनसाइडर ट्रेडिंग. इनसाइडर म्हणजे की असा व्यक्ती की ज्याला कंपनीच्या इनसाइड त्याचं जे रिझल्ट येणार आहेत किंवा कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे तो म्हणजे तिमाही अहवालात येण्यापूर्वीच ज्याला माहीत असतो, तर या व्यक्तीला इनसाइडर म्हणतात. म्हणजे आता कसं आहे की याच्यामध्ये सेबीनं असा एक कानून बनवलेला आहे की जो व्यक्ती कंपनीच्या इंटरनल मॅनेजमेंटमध्ये आहे, ज्याला कंपनीच्या गोपनीय माहिती आहे, तर त्या व्यक्तीला त्या कंपनीचा शेअर घेता येत नाही. तर याच्यामध्ये काय करतात की काही व्यक्ती असे असतात की जे कंपनीचे इनसाइडर ज्यांना या गोष्टीची माहिती आहे, त्यांच्या मॅनेजमेंटचे लोक आहेत, तर त्यांच्याशी अनेक प्रकारे आपले एजंट थ्रू किंवा वेगवेगळ्या प्रकारे ती माहिती पहिलेच काढून घेतात. नंतर मग त्यांना माहीत होतं की आता या तिमाही निकालमध्ये कंपनीचा खूप मोठा नफा होणार आहे किंवा खूप मोठा तोटा होणार आहे. खूप मोठा नफा झाला तर प्राइस खूप वर जाईल आणि खूप मोठा तोटा झाला तर शेअरची प्राइस खाली जाईल. तर त्याच्या अगोदरच ते लोकं काय करतात की तशा पोझिशन घेऊन ठेवतात म्हणजे लाँग पोझिशन, शॉर्ट पोझिशन. तर याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. तर ही ट्रेडिंग असं करणे हे बेकायदेशीर आहे आणि याच्यामध्ये सेबीच्या ट्रेडिंग रेग्युलेशन 2015 याच्या अंतर्गत कारवाई केली जाते. स्पूपिंग आणि लेअरिंग
याच्यामध्ये काय होते की याच्यामध्ये आता आपण जे बघितलं की जे हा जो प्रकार बघितला आपण सर्क्युलर ट्रेडिंग, तर सर्क्युलर ट्रेडिंगचा स्पूपिंग हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये काय करतात की फक्त ते ऑर्डर लावून ठेवतात आणि ते घेणारे पण ऑर्डर लावून ठेवतात आणि मग त्या कसं आहेत की त्यांना त्या ऑर्डरमधला डिफरन्स खूप असतो, तर मग ते काही देवाणघेवाणीचे व्यवहार होत नाहीत. परंतु असं वाटतं की या शेअरला ना खूपच जास्त प्रमाणात मागणी आहे किंवा खूपच जास्त प्रमाणात याला या शेअरची खरेदी विक्री होतीये. तर मग याच्यामधून काय करतात की ते सामान्य गुंतवणूकदार मग त्याच्याकडे ओढला जातो आणि मग तो ते शेअर हे करतो आणि मग ते काय करतात की या ऑर्डर रद्द करून टाकतात आणि असे कचरा शेअर सामान्य गुंतवणूकदाराच्या गळ्यात घालून देतात. तर यांना स्पूपिंग आणि लेअरिंग म्हणतात. आता फ्रंट रनिंग म्हणजे पुढं पळणे. कोणाच्या पुढं पळणे? की जे मोठे प्लेयर आहेत, जे ना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणार आहे. बघा आता खूप जर जास्त पैसा एखाद्या शेअरमध्ये आला तर त्या शेअरची किंमत पटकन वाढून जाते. तर मग काय असतं की काही आता खूप मोठा पैसा कोण लावतात की इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे कोणचे की आपले म्युच्युअल फंडवाले आणि इन्शुरन्स कंपन्या. तर म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स कंपन्या यांना कधी त्या शेअरमध्ये घुसणार आहेत, कधी त्या शेअरमधून निघणार आहेत, तर याची माहिती काही काही दलाल आणि फंड मॅनेजर आणि काही काही लोकांना असते. मग ते काय करतात की या लोकांच्या पहिलेच म्हणजे त्या शेअरमध्ये आपली पोझिशन घेऊन टाकतात आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग करून प्रचंड प्रमाणात नफा कमवतात. तर याला फ्रंट रनिंग असे म्हणतात. आता आपोआप पसरवणे. तर आता याच्यामध्ये काय करतात की ते सोशल मीडिया किंवा बातम्या किंवा अन्य माध्यमांचा वृत्तपत्रांमधून, टेलिग्राम ग्रुपमधून, व्हॉट्सअप ग्रुपमधून एखाद्या शेअरबद्दल चुकीच्या खोट्या माहिती पसरवतात की फलाना शेअर खूपच वाढणार आहे, फलाना शेअर खूपच कमी पडणार आहे आणि मग काय करतात की गुंतवणुकीदार या बातम्यांना घाबरून ते शेअर विकतात किंवा घेतात आणि याच्यातून हे दलाल व्यक्ती आणि बाकीच्या व्यक्ती पैसे कमवतात. आता पेनी स्टॉकमध्ये कसं कसं मॅनिप्युलेशन होतं हे आपण बघणार आहोत. बघा मोस्ट ऑफ शेअर मार्केटमधलं मॅनिप्युलेशन हे पेनी स्टॉकमध्येच होतं. पेनी स्टॉक म्हणजे असे स्टॉक ज्यांच्या शेअरची किंमत ही ₹20 कमी असते. तर याच्यामधले आता या मेथड आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्याच आहेत. पण आता तुम्हाला सांगणार की पेनी स्टॉकमध्येच का होऊन याच्यामध्ये हे होतं, कारण की याच्यामध्ये ना मॅनिप्युलेशन करायला तुम्हाला खूप कमी प्रमाणात, पण 10-15 करोड जरी असले आणि तुमच्याकडे समजा ₹3-4 शेअर असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट हे सर्व प्रकारे मॅनिप्युलेशन करू शकता. पण आता मोठा स्टॉक असेल, जे समजा HDFC बँक आहे किंवा रिलायन्स आहे किंवा TCS आहे, तर याच्यामध्ये जर तुम्हाला पंप अँड डंप आणि असं खेळायचं म्हणलं तर तुम्हाला 1,000 आणि 2,000 कोटींना पण तो स्टॉक काही जागता हलणार नाही. त्याच्यामुळे हे मोस्ट ऑफ शेअर मार्केटमधील मॅनिप्युलेशन हे कमी पैशाच्या म्हणजे पेनी स्टॉकमध्येच होतात. तर पंप अँड डंप स्कीम आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. फॉल्स प्रमोशन याच्यामध्ये किंवा तेच फेक न्यूज पसरवणे त्यालाच फॉल्स प्रमोशन म्हणतात. याच्यामध्ये टेलिग्राम, सोशल मीडिया, ईमेल, व्हॉट्सअप किंवा एखादा मोठा कार्यक्रम ठेवून एखाद्या स्टॉकबद्दल खोटी माहिती दिली जाते. म्हणजे वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे. मग याच्यानुसार तो गुंतवणूकदार भयभीत होतो आणि तो शेअर विकायला लागतो. याच्यातून हे लोक पैसे कमवतात. आता वॉश ट्रेडिंग म्हणजे की असं आहे की याच्यामध्ये काय करतात की जे मॅनिप्युलेटर असतात ते ना स्वतःच खरेदी विक्री करतात. म्हणजे जे असतं ना सर्क्युलर ट्रेडिंग, त्यालाच वॉश ट्रेडिंग असं एक म्हणतात. इनसायडर ट्रेडिंग पण आपण बघितलेलीच आहे. खोट्या बातम्या पसरवणे पण आपण बघितलेलंच आहे. आता बेअर रायडिंग काय म्हणतात की एखाद्या कंपनीची खोटी माहिती सांगायची की ह्या कंपनीचं प्रचंड नुकसान होणार आहे, या कंपनीमधला काहीतरी मॅनेजमेंटने खूप मोठा घोटाळा केलेला आहे, अशा बातम्या सोशल मीडियावर याच्यावर इकडं तिकडं आल्या की लगेच गुंतवणूकदार तो शेअर विकायला लागतो आणि याच्यामधून हे लोक किमती कोसळल्या की त्याच्यातून पैसे कमवतात. म्हणजे ते लोक काय करतात, त्याचं पोझिशन घेऊन ठेवतात. म्हणजे याच्यामध्ये काय करतात की आता समजा एखादा शेअर जर पडायला लागला तर मग ते काय करतात की जो पुट ऑप्शन आहे तो पुट ऑप्शन घेऊन हे लोक पैसे कमवतात. आता आपण पेनी स्टॉकमध्येच मॅनिप्युलेशन खूप जास्त प्रमाणात काय होतं त्याची कारणे सांगणार आहोत. पहिले तर खूप कमी बाजार मूल्य, म्हणजे की त्या पेनी स्टॉकची किंमत जी ₹20 कमी असते. म्हणजे ते स्टॉक ₹1, ₹2, ₹5, ₹7, ₹10 किमतीचे असतात आणि काही 20-30 करोड जरी तुमच्याकडे असले तर तुम्ही इझिली त्या स्टॉकमध्ये मॅनिप्युलेशन करू शकता. याच्यामध्ये काय असतं की लिक्विडिटी कमी असते, की आता याच्यामध्ये काय की एकूणच ते शेअरची प्राइसच कमी असते आणि एकूण शेअर पण कमी असतात ते टोटल. त्याच्यामुळे तुम्ही कमी किमतीमध्ये त्याच्यामधून म्हणजे याच्या किमती सहजपणे तुम्ही नियंत्रित करू शकतात. कारण 2-4 करोडमध्ये तुम्हाला 50% जर शेअर भेटले तर सहज तुम्ही त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करू शकता. आणि काय की स्टॉक मार्केटमध्ये जे पेनी स्टॉक आहे त्याच्याबद्दल एकदम डिटेल म्हणजे क्वार्टरली रिझल्ट
आणि त्याची जी बेसिक फंडामेंटल ॲनालिसिस असतं तर ते काही सहसा अवेलेबल होत नाही. तर त्याच्यामुळे याच्याबद्दल काय आहे की सामान्य लोकांमध्ये आपोआप पसरवणे सहज शक्य असते. आता की गुंतवणुकीदारांनी या स्टॉक मॅनिप्युलेशनपासून कसं वाचावं याची आपण माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला बाजूच्या कोणत्याही बातम्यांमध्ये, शेअर मार्केटच्या न्यूजमध्ये तुम्हाला डायरेक्ट तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः त्या शेअरचं ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, मार्केट ॲनालिसिस. तर याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत. तर त्याच्यात मी तुम्हाला या सर्व बाबी व्यवस्थितपणे समजून सांगेन. तर आता कंपनीचा अभ्यास. तर तुम्हाला कंपनीचा अभ्यास म्हणजे तेच त्या कंपनीचं रिस्क मॅनेजमेंट, त्या कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, त्याचे रेशो, प्राईस ॲक्शन आणि त्या कंपनीचं मॅनेजमेंट या सर्वांचे कसा कसा अभ्यास करायचा. तर त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ आपण पुढे बनवणारच आहोत. तर त्याच्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवेल. आता खोट्या अफवांपासून सावध राहा. सोशल मीडिया किंवा प्रमोशन मिळवलेल्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. स्वतः त्याचा ड्यू डिलिजन्स करा. बाकीच्या ट्रस्टेड साईटवर जाऊन तुम्ही त्या स्टॉकबद्दलची माहिती बघा आणि नंतरच निर्णय घ्या. सहसा तुम्ही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना टाळाच, कारण की पेनी स्टॉकमधली गुंतवणूक ही पेनी स्टॉक हे फक्त या स्टॉक मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन करण्यासाठीच असतात. तर सहसा तुम्ही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे टाळा. तुम्ही अशाच स्टॉकमध्ये गुंतवणूक करा की ज्याची प्राईस 500 ते 1000 रुपयाच्या वरतीच आहे. 500च्या आतमध्ये असणारे जवळ किंवा 100 रुपयाच्या आत असणारे स्टॉक तर बिलकुल घेऊच नका. 100 ते 400 मधले 500 मध्ये तरी घेऊ शकता तुम्ही. म्हणजे त्याच्यावरचे किती 2000, 5000, 10,000 वाला. पण 20, 30 आणि 50 आणि 100 रुपयाच्या आतले स्टॉक हे सगळे पेनी स्टॉकमध्येच पकडले जातात आणि त्यांच्यामध्ये मॅनिप्युलेशन करणे हे सहज शक्य असते. त्याच्यामुळे तुम्ही अशा स्टॉकपासून दूरच राहा. ट्रेडिंगही करायची असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, दोन्ही प्रकारापासून हे पेनी स्टॉकमध्ये तुम्ही ते करूच नका. आता शेअर बाजारामध्ये मॅनिप्युलेशन केलं तर काय काय परिणाम होतो, म्हणजे गुंतवणूकदारांवर काय परिणाम होतो. तर गुंतवणूकदाराचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना असं वाटतं की शेअर मार्केट सगळं फ्रॉड आहे, हे ना सगळे फ्रॉड लोक चालवतात आणि याच्यात आपण काहीच पैसे कमवू शकत नाही आणि हे सगळा सट्टाबाजार आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की गुंतवणूकदारांना खूप खूप मोठा तोटा होतो. मग त्यांना काय वाटतं की हे सगळे गॅम्बलिंग आहे आणि शेअर बाजारमध्ये सगळे लोक लुटायलाच बसलेले आहेत. याच्यामध्ये काय होतं की मार्केटची इमेज पण खराब होऊन जाते आणि याचा ना पूर्ण आर्थिक, आता शेअर मार्केट हे आपल्या अर्थव्यवस्थेचंच एक प्रतीक आहे. तर त्याच्यामुळे काय आहे की याच्यामध्ये अस्थिरता पण निर्माण होते. आता शेअर मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन होऊ नये तर याच्यासाठी सेबीने कोणते उपाय केलेले बघा. सेबीच पूर्ण शेअर मार्केटमध्ये नियंत्रण ठेवते आणि त्याच्यातल्या गैरप्रकारांना पण आळा घालते, त्याच्यावर वॉच ठेवते. तर आता याच्यामध्ये सेबीने कोणकोणते उपाय केले ते आपण बघू. तर सेबी आता सतत काय करते की शेअरच्या किमती, ट्रेडिंग पॅटर्नवर लक्ष ठेवते. ते जर कंपनीचे शेअर अचानक खूप सारे वाढले तर त्यांना अप्पर सर्किट लावते. म्हणजे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे या अशा गोष्टी आहेत की कोणतेही शेअर एका दिवसात अचानक 15-20% किंवा अचानक 15-20% खाली वरी होऊ शकत नाही. तर त्यांना अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणतात. तर हे सेबी लावून ठेवते. त्याच्यानंतर जर अशा गोष्टी करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर मोठमोठे दंड, तुरुंगवास किंवा त्या व्यक्तींना पुन्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यास, इन्व्हेस्टमेंट करण्यास सेबी बंदी घालते. काही मार्जिनची आवश्यकता पण वाढवते. पहिले ना शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी 20 पट, 50 पट, 100 पट, 1000 पट असा मार्जिन भेटायचं. पण आता सेबीने हे सगळं मॅनिप्युलेशन रोखण्यासाठी मार्जिनची हे खूप कमी केलेली आहे. कारण याच्यामधून मग सट्टे बाजाराला प्रोत्साहन भेटतं. तर आता सामान्य गुंतवणूकदारांसाठी पण जनजागृती मोहीम सेबी राबवते. याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे शेअर मार्केटमध्ये फसवणूक होते, कसं कसं सामान्य गुंतवणूकदारांनी याच्यापासून वाचलं पाहिजे, याचे सतत व्हिडिओ आणि शेअर मार्केटच्या याच्यामध्ये सेबी बातम्या देत असते. आता आपण गुंतवणूक करताना कोणकोणती काळजी घ्यायची, म्हणजे स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यायची. तर स्वतः संशोधन करायला शिका, स्वतः मार्केटबद्दल माहिती घ्यायला शिका, स्वतः कंपनीचं ॲनालिसिस करायला शिका. आणि ह्या गोष्टी कशा शिकायच्या याच्या आपण पुढचे व्हिडिओ काढणारच आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सोप्या पद्धतीने समजून सांगेन. आता पेनी स्टॉकपासून तर दूरच राहा, कारण त्याच्यामध्ये इझिली मॅनिप्युलेशन होऊ शकतं. विविधता ठेवा. बघा, एका शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल शेअर घ्यायचेच असेल तर कमीत कमी 10 ते 15 आणि मॅक्सिमम 30 ते 40 शेअर तुम्ही घेऊ शकता. सेबी नेहमी तुम्ही सेबीच्या वेबसाईटवर जाऊन बघा. सेबीचे नवीन नवीन कायदे कानून कसे येतात ते बघा. आणि कोणत्याही शेअरबद्दल, कंपनीबद्दल जर फ्रॉडच्या न्यूज असेल तर त्याच्या पण तुम्ही ट्रस्टेड वेबसाईटवर जाऊन त्याची खोलवर चौकशी करा. असंच कोणी सांगतं, एखाद्या ग्रुपवर आलं, एखाद्या टेलिग्राम चॅनलमध्ये आलं तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुमचे शेअर घेणे किंवा विकणे या गोष्टी तुम्ही टाळा. दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. बघा,
निफ्टी, सेन्सेक्स आणि माणूस या गोष्टी वरती जाणार आहेत. म्हणजे दीर्घ काळामध्ये, म्हणजे छोट्या काळामध्ये त्या खालीवरी होऊ शकतात, पण फॉर द लाँग रन म्हणजे 10 वर्ष 20 वर्षाच्या काळात या गोष्टी वरती जाणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. सट्टेबाजी टाळा. मजबूत कंपन्यांवर लक्ष ठेवा. मजबूत कंपन्यांमध्येच तुम्ही गुंतवणूक करा. म्हणजे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा ज्याच्या शेअरच्या प्राइस 500 ते 1000 रुपयाच्या वरती आहेत. या 10, 20, 30 रुपये असणाऱ्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक आणि ट्रेडिंग काहीच करू नका, कारण ते सगळं मॅनिप्युलेशनसाठी वापरलं जातं. आता दंड, सेबी ऍक्ट 1992 याच्यामधल्या वेगवेगळ्या कलमानुसार जो व्यक्ती याच्यामध्ये दोषी आढळेल त्याला 5 लाखापासून तर 25 कोटीपर्यंत, आणि काहींना त्याच्या गैरव्यवहारातून समजा 25 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली असेल तर त्याच्या नफ्याच्या 3 पट अशी ही सेबी त्याच्याकडून दंड वसूल करते. याच्यामध्ये जर तुम्ही कोणताही गैरव्यवहार करताना आढळल्यास तुम्हाला सेबी ऍक्ट 1992च्या वेगवेगळ्या कलमाअंतर्गत 10 वर्षापर्यंत जेलची शिक्षा आणि 25 कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा या दोन्ही गोष्टी तुम्हाला होऊ शकतात. सेबी तुम्हाला बाजारामध्ये पुन्हा गुंतवणूक आणि ट्रेडिंग करण्यापासून पण तुम्हाला रोखू शकते. आणि तुम्ही जर असं इलिगल काम करून जर दुसरी काही संपत्ती घेतली असेल तर ती संपत्ती पण सेबी गोठवू शकते. आणि तुमच्याकडे जी संपत्ती असेल ती पण संपत्ती घेऊन तुमच्याकडून दंड लावून तुम्हाला जेलामध्ये टाकून तुमची संपत्ती विकून पण सेबी यामधून झालेल्या नुकसानीची परतफेड त्या गुंतवणूकदारांना तुमच्यामध्ये करू शकते. तर याच्यामध्ये तुम्हाला सेबी ऍक्ट, कंपनी ऍक्ट आणि IPC याच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्ट या दोन्ही ठिकाणी तुमच्यावर केसेस करून वेगवेगळ्या कलमाअंतर्गत सेबी ऍक्ट, त्याच्यानंतर आहे की कंपनी ऍक्ट आणि IPC याच्यातल्या वेगवेगळ्या कलमानुसार तुमच्यावर म्हणजे दंडात्मक कारवाई होऊ शकते. ज्याच्यामध्ये तुम्हाला जेलही होऊ शकते, तुम्हाला दंडही द्यावा लागू शकतो, आणि जेल आणि दंड असं दोन्ही होऊ शकतं. आणि तुमची संपत्ती विकून पण त्या फसवणूक म्हणजे ज्यांची फसवणूक झालेली आहे ज्या गुंतवणूकदारांची, तर त्यांच्याकडे सेबी तुमचे पैसे देऊ शकते. आता शिक्षेसाठी योग्य कारणे, की आता कोणकोणत्या गोष्टीमुळे आपल्याला सेबी तुमच्यावर कारवाई करू शकते. पंप अँड डंप स्कीममध्ये तुम्ही आढळल्यास, इनसायडर ट्रेडिंग केल्यास, वॉश ट्रेडिंग केल्यास, एखाद्या शेअरबद्दल खोट्या बातम्या पसरवल्यास, किंवा तुम्ही शेअरिंगबद्दल कोणाला शेअर मार्केटबद्दल टिप्स दिल्यात. बघा की कोणता शेअर घ्यावा, कोणता शेअर घेऊ नये आणि तो कधी घ्यावा याच्याबद्दल टिप्स देण्याचा अधिकार हा फक्त सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर यांनाच आहे. तर सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर सोडून इतर कोणी पण शेअर बाजाराबद्दल टिप्स दिला तर तो सेबी ॲक्टनुसार गुन्हा ठरतो. तर त्याच्यामुळे कोणत्याही तुमच्या मित्रांना यांना हा शेअर घे, तो शेअर घे, हे शेअर आता घेऊ नको, तो शेअर नंतर घे, या अशा गोष्टी काहीच सांगू नका. याच्यामध्ये तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तर आता सेबीने अलीकडील वेगवेगळ्या कंपन्यांना या पंप आणि डंप, इनसायडर ट्रेडिंग या प्रकरणामध्ये दोषी ठरवून कारवाई केलेली आहे. तर आता गुंतवणूकदारांनी कोणती कर्मचारी घ्यावी, म्हणजे कोणती खबरदारी घ्यावी, तर पहिले त्या स्टॉकची नीट चौकशी करा, टेक्निकल अनालिसिस करा, फंडामेंटल अनालिसिस करा, आणि नंतरच तुम्ही त्या शेअरमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करा. खोटा अफवांवर विश्वास ठेवू नका. ट्रस्टेड न्यूज साईट किंवा त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊनच प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट बघूनच तुम्ही त्या कंपनीची स्थिती व्हेरीफाय करा. शेअर बाजारातील व्यवहारांवरच तुम्ही लक्ष ठेवा. पेनी स्टॉकमध्ये बिलकुल गुंतवणूक करू नका, कारण ते मॅनिप्युलेशनसाठीच वापरलेले जातात. सेबीच्या सर्व सूचनांचे तुम्ही पालन करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळे लोक या शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या मार्गांनी, अनधिकृत मार्गांनी असे पैसे कमवत असतात. तर तुम्ही या सर्व अनधिकृत प्रकाराबद्दल माहिती घ्या आणि तुम्ही या प्रकारात गुंतू नका, आणि चांगलं शेअर मार्केटमधलं ज्ञान मिळवून योग्य प्रकारे सेबीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच शेअर मार्केटमधून तुम्ही रिटर्न जनरेट करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या बुल रनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.